होय, माझं गाव बदलत आहे. पाटणा, चंडिकावाडी. निसर्ग सौंदर्याने पाटणा गाव वेढले आहे. 7 माळा डोंगर रांगांची अभेद्य तटबंदी, दुर्मिळ प्राणी, पक्षी, 12व्या शतकातील चंडिका मातेचे पुरातन मंदिर, धवलतीर्थ धबधबा, महादेव मंदिर यासोबतच थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. डोंगरी नदीचा उगम इथूनच होतो. चंडिका देवीच्या यात्रोत्सवाला पाटणा ग्रामस्थांसोबत राज्यभरातील लाखो भाविक येथे येतात. बहरलेली शेती हे पाटणा गावचे वैशिष्ट्य आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण हे चंडिका मातेचे निस्सीम भक्त आहेत. मातेच्या चरणी माथा टेकवून त्यांनी 40गाव तालुक्याच्या शाश्वत विकासाचा संकल्प केला आहे. पाटणा गावालाही निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या काही वर्षापासून आमदार मंगेशदादा चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची ख्याती राज्यभर झाल्याने लाखो भाविक देवीचा जागर करण्यासाठी येथे येतात. पाटणा देवी रस्ता राज्यमार्ग 384 ची संरक्षक भिंतीसह सुधारणा 1,10,00,000 रुपयात काम पूर्ण करण्यात आले आहे. पाटणा येथे तलाठी कार्यालयाचे बांधकाम 30 लाख रुपये, पाटणा येथे स्मशानभूमीचे बांधकाम व सुशोभीकरण 10 लाख रुपये, पाटणा येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे 10 लाख रुपये, पाटणा येथे 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम बसवणे 6.50 लाख रुपये, पाटणा येथे भिल्ल वस्तीत पेवर ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये, पाटणा येथे स्मशानभूमी आवारात बैठक व्यवस्था 3 लाख रुपये मंजूर असून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. तसेच पाटणा शिवारातील 659 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दुष्काळी अनुदान 1,46,31,090 रुपये जमा करण्यात आले आहेत. पाटणा पाणी पुरवठा योजना 66.41 लाख रुपयात सुरू आहे. अंगणवाडी इमारत दुरुस्ती करून शैक्षणिक साहित्य पुरवणे व डिजिटल वर्गखोली बनवणे 7.50 लाख रुपयात सुरू आहे. पाटणा हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत पाटणा देवी ते टेकवाडे रस्ता काँक्रिटीकरण 150 कोटी रुपयात होणार आहे. पाटणा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवर पादचारी पुलाचे बांधकाम 25 लाख रुपये, पाटणा येथे गावठा मारुती मंदिर ते नितीनभाऊ चौधरी यांच्या शेतापर्यंत रस्ता सुधारणा 15 लाख रुपये, पाटणा येथे राजेंद्र तोताराम वाघ ते मीराबाई सुखदेव धनगर यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे 10 लाख रुपये, पाटणा येथे बस स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण 10 लाख रुपये खर्चून ही सर्व कामे लवकरच मार्गी लावली जाणार आहेत. चंडिकावाडी येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी रुपये 10 लाख खर्च करून कामं पूर्ण झाली आहेत. तसेच चंडिकावाडी शिवारातील 527 शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 91,15,080 जमा करण्यात आले आहेत. चंडिकावाडी येथे सेवालाल भवन बांधकामासाठी रुपये 15 लाख मंजूर असून चंडिकावाडी पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 41,48,000 मंजूर आहेत आणि हे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण मार्ग 100 ते चंडिकावाडी रस्ता सुधारण्यासाठी रुपये 2,96,00,000 खर्च करण्यात येणार आहे. चंडिकावाडी फाटा ते शिवापूर दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षक भिंत बांधण्यासाठी रुपये 2 कोटी मंजूर आहेत. तसेच चंडिकावाडी रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 10 लाख खर्च करण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांना शेतकरी कष्टकऱ्यांची जाण आहे. कुणालाही ते आपले वाटतात. पाटणा चंडिकावाडीचे ग्रामस्थ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकासस्पर्शी नेतृत्वाचे कौतुक करतात. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.